आणि बुलेटिनच्या सुरुवातीला गडचिरोलीमधून एक धक्कादायक बातमी हाती येते। लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर या ठिकाणी जे तैनात पथक होतं, पोलीस होते, त्यांच्यावरती माओवाद्यांनी हल्ला केलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। पुरसलगोंदीच्या मतदान केंद्रावरून हे पथक निघालं होतं आणि बेस कॅम्पवरती परतत होतं। त्यावेळी या पथकाला माओवाद्यांनी लक्ष्य केलंय। महेश तिवारी आमचा प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। तर महेश, कधीची आहे घटना आणि काय तपशील? रेश्मा, एटापल्ली तालुक्यात पुरसलगोंदी हे मतदान केंद्र आहे आणि हे अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे। या ठिकाणी दुपारी 3 वाजता मतदान संपुष्टात आल्यानंतर मतदान पथकाला घेऊन C60 कमांडो पथक बाहेर पडले आणि त्या भागात त्यांना जाणीव झाली की इथं काहीतरी आहे, हालचाली आहेत आणि त्यांनी पूर्ण पार्टीला कव्हर केलं होतं। काही अंतर पुढे गेल्याबरोबर माओवाद्यांनी तिथं जो आयडीचा ब्लास्ट पेरून ठेवला होता तो ब्लास्ट केला आणि त्यानंतर त्यांनी लगेच गोळीबार सुरू केला। त्या घटनेमध्ये 3 जवान जखमी झाले, मात्र माओवाद्यांचा हा गोळीबार जवानांनी परतावून लावला आणि त्यानंतर तिथून गडचिरोलीला वायरलेसवर मेसेज गेल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं आणि हे हेलिकॉप्टर जेव्हा आलं जवानांना घेऊन जाण्यासाठी तयार असताना माओवाद्यांनी हेलिकॉप्टरवरही गोळीबार केला आहे। आता त्या जवानांना गडचिरोलीला नेण्यात आलं। गडचिरोलीत प्राथमिक उपचारानंतर जवानांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये एका जवानाची प्रकृती गंभीर आहे। एकूण जर आपण बघितलं तर माओवाद्यांनी आज दिवसभरातली दुसरी घटना केली आहे। पहिली घटना जी केली होती एटापल्ली तालुक्यात वाघेझरी इथली होती, तिथे त्यांनी मतदान केंद्राजवळ स्फोट घडवला होता, मात्र त्यात काही झालं नव्हतं। मात्र आत्ताची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात ज्या ठिकाणी आता मतदान पथक बाहेर पडतील त्या सगळ्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि एकूण आपण बघितलं तर हे पथक सुरक्षित येईपर्यंत सगळ्यात मोठी काळजी घेणं आता पोलीस प्रशासनासाठी आवश्यक बनलेलं आहे आणि उद्यापर्यंत हे मतदान पथक बेस कॅम्पवर आणि मुख्यालय